कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो ऐका ना, तुम्ही जरा जाऊन येता का, बघता का? अक्षरा माझा फोनच उचलत नाहीये, काय झालंय काय माहिती। केव्हा अगं अक्षरा काय तू माझा फोन का उचलत नव्हतीस? मी केव्हाचा फोन करते। ते रंग काय तू रंग खेळलीस की काय? अगं नाही आई, रंग नाही खेळले। मग रंग कसा काय? अगं रंग सांडला आमच्या अंगावर। आमच्या अंगावर म्हणजे? माझ्या आणि अधिपतींच्या। अधिपती? अधिपती आणि तू बरोबर होता? हो, मला अधिपती भेटले होते म्हणून मी तुझा कॉल नाही उचलू शकले आई। तू का भेटलीस अधिपतींना? तुला काय गरज होती? पुन्हा अपमान करून घ्यायचा होता म्हणून त्यांना भेटलीस? नाही बाबा। मग कशाला भेटलीस त्यांना? का गेलीस मग त्यांच्या घरी? संक्रांतीच्या दिवशी झालेला अपमान पुरेसा नव्हता का म्हणून गेलीस का? तेही सणाच्या दिवशी? अक्षरा तुला आठवत नाहीये का? त्या भुवनेश्वरी मॅडमनी तुला घरातनं हाकलून दिलं तरी तू त्यांच्याच दारात गेलीस? तुला स्वाभिमान वगैरे आहे का नाही काही? अगं का गेलीस तू त्यांच्या घरी? नाही मी घरी नाही गेले बाबा, तुम्ही ऐकून तरी घ्या। काय ऐकून घेऊ मी तुझं? जे करायला नको तेच केलंस तू अक्षरा। अहो मी तेच सांगते, मी घरी नव्हते गेले बाबा, खरंच। अगं मग कुठे भेटले तुला अधिपती? शाळेत भेटले। अगं अचानकच भेट झाली आमची। अचानक भेट? अगं इतके दिवस तुला फोन केला नाही त्यांनी, कधी भेटण्याचा प्रयत्न केला नाही आणि आज अचानक शाळेत भेट? अक्षरा मला खरं सांग, खरंच शाळेत ते आले होते का तू गेली होतीस ग भेटायला त्यांना? अगं नाही, मी भेटायला नव्हते गेले, मी खरं सांगतेय। अचानक भेट झाली आमची। अगं तुझा फोन आला नाही तेव्हा मी निघाले होते, मी खरंच घरी यायला निघाले होते बाबा, पण तिथे काही मुलं रंग खेळत होती आणि त्यातल्या एका मुलाला लागलं म्हणून मी थांबले आणि मी बघितलं तर समोर अचानक अधिपती ग। इतक्या दिवसांनी भेटले ते, मला काही सुचलंच नाही आणि मला वाटलंच नव्हतं की आज आमची भेट होईल। मी खरं सांगते बाबा, मला खूप बरं वाटतं, खरंच बरं झालं आमची भेट झाली। आज देवाच्या मनात होतं म्हणून त्यांनी भेट घडवून आणली आमची, खरंच। हे बघ, अचानक भेटले म्हणजे खास तुला भेटायला आले नव्हते ना ते। अगं ह्याच्यावरून लक्षात घे की त्यांच्या आयुष्यात तुझं किती महत्व आहे। बाबा हो, ते कसे आले काय आले काहीच महत्वाचं नाहीये, ते आले, ते भेटले, आमची भेट झाली, हे महत्वाचं आहे। खूप दिवसांनी आम्ही बोललो बाबा। काय बोलले ते? तुला ते परत घरी नेणार असं काही बोलले का? असं नाही झालं बोलणं, पण असं काही बोलले नाहीत म्हणजे तुला त्यांना घरी न्यायची इच्छा नाहीये हे तुला कधी कळणार? कुणाच ठाऊक अक्षरा? त्यांना तू नकोयस अक्षरा, हे आता लक्षात घे। असं नाहीये बाबा। पुन्हा तेच तुझं? बाबा अधिपतींवर आहे माझा विश्वास। आणि अधिपतींचा त्या भुवनेश्वरी देवींवर विश्वास, आणि तू आलीस भुवनेश्वरी देवींच्या मंदिरात डोकं टेकून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।